हॅलो फ्रेंड्स, श्री शिवाय नमस्तुभ्यम. आजच्या नवीन ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. आज मला खूप सारे कामं करायचे आहे, जसं की टेरेसवरचे आणि घरातले पण सगळे कामं करायचे आहेत. तर बघा, सगळ्यात आधी पोछा लावून घेतला. इडलीचं सारण मी फिरवून घेत आहे. हे बघा, एवढं फिरवून झालं. रात्रीलाच डाळ तांदूळ भिजत घातले होते, तर आता संध्याकाळी इडली बनवायची आहे. कारण की स्वराजला आहे ना, जी मी शिवरात्रीच्या दिवशी इडली बनवली होती भगरीची, इडली तर आवडली, पण सांबार नव्हता आवडला. मग म्हटलं चला आपण त्याच्यासाठी आज इडली बनवूया. लाईन पण गेली, एक भांडं काढायचं राहूनच गेलं. तर येईलच 2 मिनटात, कारण की लाईन खूप वेळची जाणं येणं करत आहे. तर बघा, लाईन 1 मिनटातच आली, 2 मिनटं पण नाही लागले. आणि हे शेवटचं भांडं आहे. चला तर हा डब्बा घेऊन जाते मी उन्हात स्लॅबवरती ठेवायला. आणि आज आहे ना, स्लॅब पण झाडायचा आहे. खूप दिवस झाले झाडलाच नाही. तर बघा, उन्हाळ्याचा काय हाल होऊन जातो. टेरेसमध्ये जे काही लावलेले आहे प्लांट फ्लावरचे, हे बघा सगळं वाळलं. पाणी द्या नका देऊ, कारण की ऊनच एवढे असते. हे आहे एक छान फुलं येत आहे, पण बाकी सगळं वाळून जातं. अडेनियम उन्हामध्ये फ्लावर देतात आणि हे बघा सगळं वाळून जातं. अडेनियम खूप छान आहे सध्या, बाकी सगळं तर सुकलं. हो, या अडेनियमला बघा सीड्स आल्या होत्या. हे आता काढून ठेवणार, कारण की पुन्हा दुसरे अडेनियमचे प्लांट तयार करायचे आहे. हे बघा, वाव, हे जर खुललं ना तर सगळीकडे बिया होऊन जातील. तर हे बांधून ठेवावं, म्हणजे याला धागा गुंडाळून जर ठेवला ना आपण सगोल, तर हे खुलणार नाही आणि बी सगळे इकडे उडणार नाही. तर याला धागा गुंडाळून ठेवते. झाडून घेते स्लॅब. अडेनियमचे जे झाड आहेत ना, त्यालाच फक्त पाणी दिलं मी, जेवढे आहेत तेवढे. आणि हे बघा, इकडे पण खूप छान आहे, यांना पाणी दिलं. आणि हे आहे ना, मी हे बघा कशाने बांधून ठेवलं. मुलांचा पतंग उडवायचा जो मांजा असतो ना, त्याने हे बांधून ठेवलं. कारण की मी खूप दिवस वरती येत नाही, तर हे फुटतात आणि बिया उडून जातात, म्हणून मग बांधून ठेवावंच लागतं. आणि आता खूप मोठी शेंग झाली, ही बघू शकता. यामध्ये खूप साऱ्या बिया आहेत. तर एवढ्या बिया जर मी गोळा केल्या ना, तर खूप सारे प्लांट तयार होतील. आणि म्हणूनच हे सांभाळून ठेवावं लागतं. खूप छान फूल पण येतं याला. अडेनियम आहे, हे बघा, लाल रंगाचे, गुलाबी रंगाचे फुलं येतात. आणि इकडे पण आलेली आहे एक शेंग, बघू शकता. तर ही अजून खूप दिवस लागेल याला मोठी व्हायला. कच्ची आहे, पण ही खूप मोठी झाली आणि हे लवकरच आता फुटणार आहे. चला, मी जाते खाली. थोडंसं पाणी टाकलं. आज पूजा करायला वेळ झाली. स्लॅब झाडला तर तिकडे वेळ गेला आणि ते इडलीचं सारण काढत बसले, म्हणून वेळ झाला. तर पूजेला वेळच झाला आज. बापरे, 10 वाजून गेले. सगळ्यात आधी पूजा करते. स्वयंपाक पण बाकी आहे. आणि स्वयंपाकामध्ये आज काय करायचं तर अजून काही ठरवलं नाही, बघते. चला, सगळ्यात आधी पूजा करते. त्वं सच्चिदानन्दादिज्योतिषि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयं। ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं।
त्रयसुर्वशाखा लेखनी पत्र मुले लिखित गिरद्वार शारदा सर्वकाल नामेशपालम यात्रे या पुष्पंचमाला या वंचमाला सहजा कृपाला अंबिके यात्रा. संध्याकाळचे 7:30 वाजले आणि इडलीचा डबा मी म्हणजे ते सारणाचा डबा मी खाली घेऊन आली. तर सगळ्यात आधी डाळीचा कुकर लावून देते आणि इकडे बघा स्वराचे अभ्यास करत आहे. पिल्लूचा अभ्यास सुरू आहे. बाळा किती पसारा करून ठेवला रे. आणि पिरेट काढून ठेवजो सकाळी, मग वेळेवर पिरेट काढतो तू. अजून आताच पिरेट काढून ठेवजो. हां इडली खाशील ना खरं. त्या दिवशी बगरीची इडली आवडली नव्हती ना. आता तांदूळाची इडली बनवून राहिली. Lotus White Glow Vitamin C Gold Serum with 100 times vitamin C key power or pure gold leaves to reduce